नमस्कार मित्रांनो, मी निलेश. आणि मी कोमल. आमच्या या छोट्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांवर मोबाईल आणि टीव्हीचा वाढता प्रभाव. आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात दिसणारी गोष्ट म्हणजे मुलांच्या हातात मोबाईल आणि समोर टीव्ही. पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मोबाईल आणि टीव्ही मुलांना खेळवत आहेत, की ते आपल्या मुलांचं भविष्य खेळवत आहेत? हो, नक्कीच. आजकाल अनेक घरात असं दिसतं, मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत आणि टीव्हीशिवाय शांत बसत नाहीत. काही पालक तर म्हणतात, मोबाईल किंवा टीव्ही लावला की मूल शांत बसतं. पण खरं सांगायचं तर ही शांतता तात्पुरती असते. पण त्याचा परिणाम मुलांच्या भविष्यात दिसतो. मी काही पालकांशी बोललो होतो. अनेक पालकांनी वेगवेगळी कारणं सांगितली. आमच्याकडे वेळ नाही, मुलं होमवर्क केल्यानंतर मोबाईल किंवा टीव्ही देतो. आमच्या आसपास खेळायला मैदान नाही. मोबाईल किंवा टीव्ही बंद केला तर मुलं रडतात. पण मित्रांनो, कारणं शोधणं खूप सोपं आहे. पण उपाय शोधणं हीच पालकांची खरी जबाबदारी आहे. मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणं. आजकाल आपण सगळे कामात व्यस्त असतो. पण दिवसातून थोडा वेळ तरी मुलांसाठी काढणं खूप महत्वाचं आहे. दररोज किमान 20 ते 30 मिनिटे फॅमिली टाईम ठेवायला हवा. त्या वेळेत मोबाईल बंद, टीव्ही बंद, फक्त कुटुंबाने एकत्र बसून गप्पा मारणं, हसणं आणि वेळ घालवणं. यामुळे मुलांना खरं प्रेम आणि लक्ष मिळतं. आजकाल अनेक मुलं मोबाईल किंवा टीव्ही बघत बघत जेवतात. पण जेवताना कुटुंबाने एकत्र बसून एकमेकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे. जेवणाचा वेळ हा फॅमिली कनेक्शन वाढवण्याचा वेळ असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, मुलं आपलं ऐकत नाहीत. मुलं आपल्याला बघून शिकतात. जर पालकच सतत मोबाईल वापरत असतील किंवा टीव्ही बघत असतील, तर मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवणं खूप कठीण होतं. म्हणून पालकांनी आधी स्वतः उदाहरण बनायला हवं. जर शक्य असेल तर पालकांनी मुलांसोबत मैदानात खेळायला जावं, जवळच्या गार्डनमध्ये फिरायला जावं, सायकलिंग किंवा चालायला जावं. यामुळे मुलं शारीरिकदृष्ट्या मजबूत होतात आणि त्यांचं मनही आनंदी राहतं. मुलांनी मित्रांसोबत खेळणं आणि एकत्र वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण खऱ्या मित्रांसोबत खेळताना मुलं संवाद, सहकार्य आणि आत्मविश्वास शिकतात. आणखी एक सुंदर सवय आहे, मुलांना गोष्टी सांगणं. प्रेरणादायी गोष्टी आणि नैतिक मूल्य शिकवणाऱ्या गोष्टी मुलांच्या मनावर खूप चांगला प्रभाव टाकतात. मुलांना मोबाईल आणि टीव्हीपासून दूर ठेवायचं असेल, तर त्यांना चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, शाळेचा अभ्यास, होमवर्क, वेगवेगळे क्लासेस, क्रीडा किंवा छंद. घरातही अनेक छान खेळ खेळता येतात. उदाहरणार्थ चेस, कॅरम, लुडो, पझल्स, सुडोकू हे खेळ मुलांचा विचार करण्याचा आणि एकाग्रतेचा विकास करतात. घरात मोबाईल आणि टीव्ही वापरण्यासाठी काही नियम असायला हवेत. उदाहरणार्थ, जेवताना मोबाईल नाही, झोपण्याआधी स्क्रीन नाही, अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच मर्यादित वेळ स्क्रीन. यामुळे मुलांमध्ये शिस्त आणि नियंत्रण तयार होतं. काही पालक म्हणतात, माझ्या मुलाने आज 1 तास अभ्यास केला म्हणजे पुरे. पण अभ्यास म्हणजे फक्त पुस्तक उघडणं नाही. पालकांनी मुलांना प्रश्न विचारावेत. त्यांनी काय शिकलं ते ऐकावं. त्यांना रिव्हिजन करायला सांगावं. एक गोष्ट लक्षात ठेवा. मोबाईल आणि टीव्ही मुलांना शांत ठेवू शकतात, पण त्यांचं भविष्य घडवू शकत नाहीत. भविष्य घडवतात शिक्षण संस्कार आणि पालकांचा वेळ. म्हणून आजपासून एक छोटा निर्णय घेऊया. मुलांचा मोबाईल आणि टीव्ही स्क्रीन टाइम कमी करूया आणि त्यांना योग्य दिशा देऊया. कारण आज आपण मुलांना योग्य सवयी दिल्या, तर उद्या ते आपला अभिमान बनतील. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल, तर तो लाईक आणि शेअर नक्की करा.
आणि अशाच पॉडकास्टसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.